आणि कर्जमाफी मिळणार की नाही हा प्रश्न सध्या राज्यामध्ये कळीचा बनलाय। शेतकरी तर कर्जमाफीसाठी आग्रही आहेतच, पण याच कर्जमाफीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचे नेतेही आग्रही आहेत। आता ते इतके आग्रही का असतात? शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून की स्वतःचं भलं व्हावं म्हणून? आता तुम्ही म्हणाल की हा काय सवाल आहे? हा सवाल आम्ही विचारतोय याला कारण आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्यातलं एक प्रकरण। शेतकऱ्यांच्या नावाने दिली जाणारी कर्जमाफी प्रत्यक्षात राजकीय नेत्यांच्याच तुंबड्या कशा भरते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे प्रवरा साखर कारखान्याचं कर्ज प्रकरण। आता हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मग हा रिपोर्ट बघा। नाकाने कांदे सोडून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना। 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतलं। सीएमच्या भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले हे जरा पहा। त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर तुफान आरोप केले आणि आरोपांना कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटलांवर दाखल झालेला शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा। 2004 ते 2006 दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रवरा साखर कारखान्यानं 2 राष्ट्रीयकृत बँकांकडून 9 कोटींचं कर्ज उचललं। 2009 पर्यंत या कारखान्यानं कोणत्याही कर्जाची परतफेड केली नाही। 2009 साली केंद्र सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली। 9 कोटींचं कर्ज हे शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी कर्जाऊ दिल्याचा अहवाल कारखान्यानं बँकांना सादर केला आणि कर्जापोटी दिलेले 9 कोटी केंद्र सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानुसार माफ करावेत अशी मागणी केली। कारखान्यानं केलेल्या अर्जावरून दोन्ही बँकांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याला 9 कोटी रुपयांची कर्जमाफी केली, पण तक्रारदारांच्या मते कारखान्याने एकाही शेतकऱ्याला कर्जापोटी 1 रुपयाही दिलेला नव्हता। त्यामुळे कारखान्यानं बनावट कर्जदार दाखवून सरकारचे 9 कोटी रुपये लाटल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। 2014 सालच्या ऑडिटमध्ये कारखान्यानं केलेल्या या व्यवहारांची माहिती समोर आली आणि त्यानंतर बाळासाहेब विखे या तक्रारदारांनी न्यायालयीन लढाईला सुरुवात केली। पण ज्यावेळेस कर्जमाफी झाली आणि ती यादी बाहेर आम्ही मागवली की बाबा याच्यात कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली किंवा काय, तर त्यावेळेस प्रवरा सहकारी विखे सहकारी साखर कारखान्याचं पण नाव आलं की त्यांच्यांना 10,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली म्हणून, हे कर्जमाफी मिळाली म्हणून। मग आम्ही म्हटलं बाबा आम्ही तर कोणी कर्ज घेतलेलं नाही, काय नाही, आणि अशा वेळेस कर्जमाफी झाली कशी काय आणि कोणत्या याच्यातून घेतली, म्हणून आम्ही बँकेकडे चौकशी केली। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि अखेरीस न्यायालयानं एकूण 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत। मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं का राहता कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो ग्राह्य धरून विखे कारखान्यावर आणि संचालक मंडळावर साखर आयुक्तासह सगळ्यांवर केस दाखल करायची, पहिली FIR, आणि मग चौकशी करायची आणि तो अहवाल 3 महिन्यात पाठवायचा असा आदेश केल्यामुळं पोलीस स्टेशनला आता आमची केस नोंदवून घ्यावी लागली, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, याच्यावर कोणता कोर्ट नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। तपास अधिकाऱ्यांनी 8 आठवड्यात चौकशी करून रिपोर्ट सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला। मात्र आरोपी विरुद्ध लगेचच कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देशही कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे मंत्री विखे पाटलांसह इतरांना अटकेपासून संरक्षण मिळालं असलं तरी आता विखेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली। तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रिसर खटला चालला पाहिजे। हा नैतिकतेचा विषय। नाकाने कांदे सोडून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना। एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरा नाही, त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। आणि PMLA कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं, तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला, शेतकऱ्यांचेच पैसे लाटले, ते सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला
असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचनं देऊ नये. असं की यापूर्वी हे सगळं त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार होतात वातावरण तयार करायला, कारण ह्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही. त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं, माझी विधानसभेची निवडणूक आली का असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं. त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे. खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे, विखे पाटलांना दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही, आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल, जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातोच आहे ना. प्रश्न असा आहे की पुढच्या 8 आठवड्यात निष्पक्ष चौकशी होणार का? चौकशी होईपर्यंत विखेंचा राजीनामा घेणार का? आणि कर्जमाफीची रक्कम लाटली असेल तर ती विखेंच्या कारखान्याकडून वसूल करणार का? सुनील दवंगे, NDTV मराठी, लोणी, अहमदनगर.